बघा, इंटरफेसिंग ऑफ रिले विथ 8051 मायक्रो कंट्रोलर. आता काय करायचं आहे, 8051 मायक्रो कंट्रोलरचं इंटरफेसिंग करायचं आहे कशासोबत, रिले इंटरफेसिंग सर्किटसोबत, म्हणजे रिलेला इंटरफेस करायचं आहे. बट वी कॅन नॉट डायरेक्टली कनेक्ट द रिले टू द 8051 मायक्रो कंट्रोलर. आपण डायरेक्ट कनेक्ट करू शकतो का, नाही करू शकत. का बरं, कारण याची रेटिंग वेगळी आहे. याची रेटिंग वेगळी आहे. तुम्हाला बल्ब ऑन करायचा आहे, बल्बची रेटिंग किती आहे, 100 वॅट, 230 वोल्ट, 5 अँपियर, अशा पद्धतीची रेटिंग असेल काहीतरी. मग ती रेटिंग आणि मायक्रो कंट्रोलरची रेटिंग मॅच होते का, नाही. तर मॅच करण्यासाठी एक डिव्हाइस वापरतो आपण, याला आपण काय म्हणतो, रिले इंटरफेसिंग डिव्हाइस म्हणतो. काय म्हणतो, रिले इंटरफेसिंग डिव्हाइस. तर आता ULN2803 हे ड्रायव्हर वापरतो आपण, रिले ड्रायव्हर, जे काय करतं आहे, 8051 मायक्रो कंट्रोलरला रिलेसोबत इंटरफेस करतं आहे. मग परत हा पार्ट सेम, XTAL1 XTAL2ला क्रिस्टल डिस्प्लेसोबत 2 कॅपॅसिटर कनेक्टेड आहेत. ओके, त्याच्यानंतर रिसेट पिन कनेक्टेड आहे अशा पद्धतीने ग्राउंडला, आणि इनेबल पण कनेक्टेड. आता ह्यातलं पोर्ट 2 आपण कशाला कनेक्ट केलं आहे, रिले सर्किटला, पण कशा थ्रू, ULN2803 पासून. ओके, तर हे काय स्पेशल ड्रायव्हर आहे ज्याला 8 इनपुट आणि 8 आउटपुट आहेत. ओके, विथ ग्राउंड अँड सप्लाय, आणि एक 5 व्होल्टचं सप्लाय विथ रेजिस्टर आपण लावलेला असतो. डायरेक्ट सप्लाय कधीच कनेक्ट करत नाही आपण, रेजिस्टर थ्रूच करतो. आता हे एक रिले सर्किट आहे. आता रिले काय रे, रिले इज द करंट इंटरप्टिंग डिव्हाइस. जास्त करंट आला तर इंटरप्ट करते, सर्किटला सांगतंय की रिले काय करतंय, इंटरप्ट करतंय, सांगतंय, इंडिकेट करतंय. आणि तो जास्तचा करंट काय केला जातो, सर्किट ब्रेकरला दिला जातो. सर्किट ब्रेकर सर्किटला ब्रेक करतं, फॉल्टी पार्ट आणि हेल्दी पार्ट सेपरेट करण्याचं काम करतं. म्हणजे समजा ट्रान्समिशन लाईनमध्ये कुठंतरी मोठा फॉल्ट झाला तर सगळ्यात पहिले रिले काय करेल, ते सेन्स करेल, आणि सेन्स केल्याच्या नंतर सर्किट ब्रेकरला सांगेल. सर्किट ब्रेकर काय करेल, फॉल्टी पार्ट आणि हेल्दी पार्ट सेपरेट करून सर्किटला आयसोलेट करेल. ओके, अशा पद्धतीने मोठमोठ्या ट्रान्समिशन लाईनमध्ये किंवा फॉल्टी पार्ट आणि हेल्दी पार्ट सेपरेट करण्यासाठी सर्किट ब्रेकरसोबत रिलेचा वापर केला जातो. आता ह्या रिलेची इंटरफेसिंग प्रोग्रामिंग थ्रू कसे करायचे किंवा मायक्रो कंट्रोलर थ्रू कसे करायचे, तर मायक्रो कंट्रोलर घ्या 8051 आणि त्याला हे रिले काय करा, इंटरफेस करा. तर कसं करणार, तर ULN2803 हे IC हे ड्रायव्हर लावून त्याला इंटरफेस करावं लागेल. तर इथं काय केलं आहे, इथंच राहिलं का रे, अशा पद्धतीने सर्किट. तर बघा, जसं तुम्ही LED इंटरफेस करतात त्याच पद्धतीने तुम्हाला रिले इंटरफेस करायचा आहे. ही सर्किटरी सेम असेल, हे फक्त बदलल. उद्या LED जरी LCD जरी इंटरफेस करायचं असेल तर याच पॅटर्नने असेल. ओके, आता याचा प्रोग्राम, जनरली प्रोग्राम विचारत नाही. 4 मार्काला समर 24ला, कधी, समर 24ला हा प्रश्न 4 मार्काला विचारला होता. फक्त डायग्राम ड्रॉ करायला, एवढी डायग्राम ड्रॉ करा, 4 मार्क मिळवा. एवढी डायग्राम ड्रॉ करा, 4 मार्क मिळवा. चला प्रोग्राम सांगतो. नेक्स्ट काय करा, पहिले तर रिले ऑन करून घ्या. सेट R2.0 म्हणजे पोर्ट 2 सेट करा आणि LED ऑन करा. आता मूव R5 मध्ये काय मूव करा, 0FF म्हणजे ऑफ मूव करा. R5 मध्ये 0FFH R5 मध्ये मूव करा. ओके, मग थोडा कॉल डिले, थोडा डिले घ्या. काय होणार आहे, थोड्या वेळाने. ओके, जिथं आपण टाईम जेवढा सेट केला तेवढ्या वेळाने, 1 सेकंद 2 सेकंद जे काय असेल ते, त्यानं काय होणार आहे, रिले तुमचा ऑफ होणार आहे. ओके, सो क्लिअर R2.0. इथं सेट 2.0, इथं क्लिअर 2.0. मग परत काय करा, ऑफ 0FFH हा डेटा R5 मध्ये घ्या. परत कॉल करा, थोडा डिले घ्या. त्याच्यानंतर परत एच जम्प, कुठं, नेक्स्ट, परत ही स्टेप, परत ह्या पद्धतीने, अशा पद्धतीने ऑन ऑफ करा. आता डिले घ्या, मूव करा R2 R4. ओके, म्हणजे समजा याला न कनेक्ट करता खालच्याला कनेक्ट केलं तर समजा इथं आपण R5 रेजिस्टर घेतलं आहे, इथं R4 घेतलं,
R3 घेतलं तर मूव R464चा जो डेटा याच्यामध्ये मूव करा. त्याच्यानंतर 0FDH हा R3मध्ये मूव करा. तर हे त्याच्यानंतर DJNZ म्हणजे काय, जम्प इफ नॉट 0, जर तुमचा काउंट 0 झाला नाही. ओके, डेटा त्या काउंटमधला डेटा जर 0 नाही झाला तर इथं जम्प करा. ओके, इथं काहीतरी चुकलं आहे आपलं, याची जम्प इथंच नाही होणार, ही 1ला असणार आहे. ओके, काहीतरी चुकलं आहे. ठीक आहे, प्रोग्राम तर नाही विचारत, पण मग माहीत पाहिजे तुम्हाला. ही स्टेप तुम्हाला रिपीट करायची कधीपर्यंत, जोपर्यंत सगळे ऑन होत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर DJNZ, मग हे R4 परत जम्प कुठं करायचं आहे, इथं. त्याच्यानंतर R5साठी जम्प कुठं करायचं आहे, इथं, आणि नंतर रिसेट करायचं. अशा पद्धतीनं हा प्रोग्राम आहे. हा डिलेसाठीचा आहे, हा ऑन ऑफसाठीचा आहे. ओके, आत्तापर्यंत याची प्रोग्रामिंग कधी विचारली नाही, पण तुम्हाला ते माहीत असेल. ही डायग्राम मात्र विचारल्या जाऊ शकतो. सो ड्रॉ दिस डायग्राम.